नाशिकची जागा ही भाजपला मिळावी. अगदी विधानसभेला देखील आता अनेक जागेंवर आपण दावा करताय, आपले मित्रपक्ष दावा करताय. कसं एकंदरीत आपण मी तुम्हाला तेच सांगितलं. मी असं 100% मी मगाशी माझं विधान पुन्हा एकदा मी रिपीट करतो. विधानसभा जागा वाटप होण्यापूर्वी अमुक एक जागा, फक्त नाशिकच नाही, अमुक कुठली महाराष्ट्रात 288 जागा आहेत, त्या 288 जागांपैकी एखादी जागा आपल्याकडे असली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची, नेत्यांची भावना असणं, आणि हे तिन्ही पक्षातल्या नेत्यांची भावना असू शकते, कार्यकर्त्यांची भावना असू शकते, त्याबद्दल गैर काहीच नाही आहे, ही भावना आहे. पण त्यामुळे एखाद्या जागेचा आग्रह धरणं कार्यकर्त्यांनी हे सुद्धा आहे, स्वाभाविक आहे. पण जागा वाटप झाल्यानंतर जे जागा वाटप होईल त्यानुसार आम्ही एकमताने एकदिलाने काम करू. थँक्यू. की हा विषय भारतीय जनता पार्टीसाठी अजिबात नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे, एकसंधपणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. अजित पवारांचे पक्षाचे पदाधिकारी प्रकरणानंतर आम्ही महायुतीतून बाहेर. असं आहे की नेते अजित पवार काय म्हणतात त्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे ठीक आहे, जे प्रत्येकाने व्यक्त व्हावं त्याबद्दल. आता येण्यापूर्वी आता काही मिनिटापर्यंत विधान आहे, मी कुठलाही निर्णय घेतला नाही, मी अजून लोकांशी बोलतो एवढंच, बाकी तेही गेले नाही. परंतु असं देखील म्हटलं जातं की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे आता संभाजी घाडगे कालपर्यंत आमच्यापर्यंत होते, त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही पण ठीक आहे, त्यांना तिथल्या स्थानिक अडचणी तिथून गेलेत, त्यांना शुभेच्छा देऊयात. बाकीच्या पलीकडे काहीच त्या ठिकाणी फार म्हणण्यासारखं नाही. भाजपमधील अनेक जे नेते आहेत ते करताय, दुसरीकडे जे सत्ताधारी पक्ष आहे ते स्वतः आंदोलन करताय ना. काल आपल्याकडे राष्ट्रवादी, अजितदादा, मी म्हणलं ना की तिन्ही पक्षामध्ये, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी आहे आणि 3 पक्ष एक समान विषयावर एकत्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. आज पंतप्रधान मोदींचा दौरा आहे, खरं म्हणजे देशाचा पंतप्रधान असतो, तो कुठल्या पक्षाचा पंतप्रधान नसतो. पण दुर्दैवाने याचं भान काँग्रेसला नाही आणि म्हणून पंतप्रधानांना काय काळे झेंडे दाखवणार किंवा अशा पद्धतीचं उद्योग, अशा प्रकारच्या घोषणा, अशा प्रकारची आणि ज्या पद्धतीची भाषा संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, त्याच्यावरून हे दिसून येतं की नैराश्याने या लोकांना किती पछाडलेलं आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, मतांच्या राजकारणासाठी हे किती खालच्या लेवलला जाऊ शकतात याची प्रचिती महाराष्ट्रातली जनता गेले काही दिवस पाहते. काँग्रेस म्हणते की आरोप करण्यात येत आहे की राज्यात आपली सरकार, केंद्रात आपली सरकार, मात्र हिंदू जन आक्रोश मोर्चे निघताय. महाराष्ट्रातच का निघताय? महाराष्ट्रातच हिंदू जागा आहे का? प्रश्न असा आहे की समाज एकत्रित करणं हे तर प्रत्येकाचं काम आहे आणि एखादा जर मंच तशा पद्धतीची भूमिका करत असेल तर आक्षेपासून कारण नाही, तर वावगं वाटण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं 3 वेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत, त्यामुळे 3 वेगळ्या प्रकारच्या पक्षाचे, 3 वेगळ्या प्रकारचे एखाद्या नेत्याची भूमिका वेगळी असू शकते. पण महायुती म्हणून माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा आणि माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या तिघही एक पद्धतीने काम करतात, त्यांच्यात एक संध पद्धतीने काम करतात आणि ते एकसंध पद्धतीने पुढे जातात. समन्वयक म्हणून भाजप काम करते 3 पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये. इतर 2 पक्षांपेक्षा सरकारने त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि नवीन पुतळा मजबूतीने उभा राहावा. या संदर्भातलं ऑलरेडी पाऊल उचलली आहे, त्या संदर्भातली समिती स्थापन करण्याचं काम चालू आहे. एकनाथ शिंदे त्याची घोषणा केली आहे की कशा पद्धतीने त्यात नेमकी चूक काय झाली आणि पुढच्या काळामध्ये भव्य स्मारक तिथं उभं राहील हे यासाठी प्रयत्न सरकार करत आहे. भारतीय नौदल फोडण्याचा प्रयत्न सरकार करते असं संजय राऊत म्हणतात. असं आहे की संजय राऊतांनी बडबड करणं व्यतिरिक्त दुसरं एक संजय राऊतांनी केलेलं सकारात्मक काम दाखवा. रोज सकाळी उठायचं, मोदीजी, देवेंद्रजी यांच्याबद्दल, या सरकारबद्दल नकारात्मक, अत्यंत वाईट स्तरावरचं भाषा करायची. याशिवाय संजय राऊत यांनी केलं एक सकारात्मक काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी महाराष्ट्रात जर योजना केली तर त्याचं बक्षीस घ्यायला एकही महाराष्ट्रातला माणूस पुढे येणार नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं हा मुद्दा. संजय राऊत मालवण प्रकरणानंतर त्यांना देखील दोषी धरलं जावं असं आहे. मला या ठिकाणी आठवतं पंडित नेहरूंचं, जर खरंच माफीच काढायची असेल, पंडित नेहरूंचं डिस्कवर ऑफ इंडियातलं मला पहिली एडिशन, त्यातलं मला वाक्य आठवतं की ते शिवाजी महाराजांना अत्यंत वाईट उद्गार त्यामध्ये त्यांनी काढले होते. आज त्याची आठवण काँग्रेसला करून द्यायची आहे का? या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार यांनी माफी मागितलेली आहे आणि त्याबद्दल ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, तातडीने पाऊल उचलणं आवश्यक होतं, गुन्हे दाखल करण्याच्या गोष्टी होत्या, बाकीच्या गोष्टी होत्या, त्या केल्यात. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये राजकारण न करता, राजकीय टीका जरूर का, तो अधिकार आहे, त्याबद्दल आक्षेपाचं कारण नाही. पण मला दुःख या गोष्टीचं वाटलं की महाराजांच्या स्मारकाचे फोटो तुम्ही ट्विट करता, हे राजकारण नाही, ही विकृती आहे आणि म्हणून हे संतापजनक आहे. तुम्ही राजकारण करण्याचा आक्षेप नाही, तुम्ही विरोधक आहात, विरोधी पक्षाच्या सरकारच्या भूमिकेवर टीका करण्याचा अधिकार आहे,
पण त्यातनं तुमचं इंटेन्शन चांगलं दिसत नाही, हे वस्तुस्थिती आहे. केवळ सत्तेसाठी महाविकास आघाडीचा अनैतिक प्रयोग फसल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये पवार ठाकरे जोडी महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवण्याचा कट निर्माण करतीये. आपण गेले काही दिवस बघतो आहोत. 15 दिवसापूर्वी साधारणतः शरद पवार असं म्हणाले होते की महाराष्ट्राचा महत्त्व इनकमिंग, आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या घटना आपण ओळीने पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न ही जोडगोळी करतीये का, असा हा प्रश्न आहे. मुळामध्ये ज्या पद्धतीचं खरं म्हणजे महाराजांच्या स्मारकावर जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेत सगळी पावलं उचलत आहेत. पण याही परिस्थितीमध्ये एका अर्थाने मृताच्या टाळूवरचं लोणी खाणवाची मराठीत म्हण आहे. अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचं, नीच स्वरूपाचं राजकारण या जोडगोळीनं सुरू केलं आहे आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हावी, अशांतता निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचं काम सुरू आहे. बदलापूरची घटना दुर्दैवीच होती, पण त्यानंतरनं बंद पुकारण्याचा प्रयत्न केला गेला. खरं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, ठाकरे पवार महाविकास आघाडी सरकार असताना महाराष्ट्रात कोणताही नवा उद्योग आला नाही. जे महाराष्ट्रातले अनेक उपक्रम होते त्या उपक्रमाला स्थगिती देण्याचं काम केलं गेलं. अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली गेली. या उलट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवार हे तिघे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. जी लाडली बहिणा, या लाडली बहिणाच्या विरोधामध्ये काँग्रेसचाच कार्यकर्ता कोर्टात गेला आहे. या योजनेबद्दल पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी नेत्यांच्या पोटात जणू काही पोटशूळ उठला आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे या योजनेचं पहिल्या दिवसापासून बदनामी करणं, पैसे येणारच नाहीत किंवा आले तर काही तुम्हाला मिळणार नाहीत, तुमचे फॉर्म फेटाळले जाणार आहेत, महिनाभरात ही बंद होणार आहे, असं करत करता ज्यावेळी योजना सक्सेसफुल होती आहे, महिलांना आनंद होतो असं दिसतंय, त्यावेळी या पद्धतीचं कोर्टात थेट जाण्याचं काम काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केलं. यावरून महाराष्ट्रामध्ये चांगल्या योजना राबवू द्यायच्या नाहीत आणि ज्या गोष्टी काही दुर्घटना घडल्या त्या अत्यंत दुर्दैवी आहेत, त्या घटनांवरून महाराष्ट्र इतक्या पद्धतीने दाखवायचा जे पवारांनी भाकीत केलं होतं, तशा पद्धतीचा अराजकता माजवण्याचा कट या जोडगोळीचा आहे का, हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी प्रामुख्याने पत्रकार परिषद. राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली जाते. जसं आता परवा दिंडोरीला बैठक झाली, त्या ठिकाणी जाहीर नाराजी त्यांना उमेदवारीच देऊ नये अशा पद्धतीचं असं नाही. मी तुम्हाला की विधानसभा निवडणुकीपूर्वी आपापल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणं, हे लोकसभा निवडणुकीच्या मी नाशिकमध्ये झालो होतो, नाशिक तुम्हीच मला प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी पण मी हेच भूमिका मांडली होती की एखादा निर्णय होईस तोपर्यंत आपल्या भावना व्यक्त करणं, ह्याच्यामध्ये गैर काहीच नाही. निर्णय ज्यावेळी होतो त्यावेळी आम्ही एकमताने कामाला लागतो. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यांनी कुठे काही भावना व्यक्त केल्या असतील तर तो कार्यकर्त्याचा अधिकार आहे. आमच्या याच्यामध्ये कार्यकर्ता व्यक्त करतोय. पण ज्यावेळी निर्णय होईल, जो काही निर्णय होईल, 3 नेते, भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातले 3 नेते अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी हे तिघं बसून जागा वाटप निर्णय करतील आणि त्यानंतर मात्र आम्ही एक महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा लोकांसमोर ठेवून निवडणुकीला सामोरं जाऊ. लोकसभेला तसं झालेलं दिसून येतं. लोकसभेला झालं तसंच झालं. दिंडोरीमध्ये जर आपलं असे लोकसभेला तसंच झालं. लोकसभेला सुद्धा निवडणुकी जागा वाटप मी तुम्हाला नाशिकमध्येच मी येऊन तुमची आपली प्रेस तुम्ही होतात की मला माहिती नाही, असाच होतं त्यावेळी प्रेसला. त्यावेळी मी हेच सांगितलं होतं, जागा वाटप त्यावेळी नाशिकचं व्हायचं होतं. पण त्याच्यानंतरनुसार आम्ही एकमताने काम केलं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं. त्यामुळे असा विषयच नंतर झाला. हे लोकसभेला जे सर्वे झाला होता त्याच्यामध्ये जी जागा पडणार होते ते निवडणूक झाल्यानंतर ते समोरच आलंय, खरंच ठरलं ना आपलं सर्वे. त्यामुळे म्हणून म्हणलं की आता विधानसभेला ज्या पद्धतीने एकतर सर्व एकूण विचार करून जागा वाटप होईल आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती पूर्णपणे ताकदीनं निवडून येईल. लोकसभेच्या वेळेस विरोधकांचं जोडेमारो आंदोलन हे सरकारच्या विरोधात आहे आणि आता कुठेतरी आंदोलन ही मला असं वाटतं की जनता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतांच्या रूपाने यांना जोडे मारून विरोधकांना परत पाठवणार आहे. कारण जनतेला हे कळतं की त्यांच्या विकासाचं काम कोण करतं आणि विरोधाचं काम कोण करतं. आणि गेले काही महिने, काही दिवस आपण पाहतो आहोत, विरोधक फक्त आणि फक्त विरोधाचं अत्यंत वाईट स्वरूपाचं काम करतायत. त्यामुळे आत्ता हे जरी त्यांनी आणला जोडे मारो आंदोलन करण्याचा, प्रत्यक्षामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील जनता विरोधकांना जोड्याने मारून घरी पाठवणार.